नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सिरोंचा वीज वितरण कंपनीच्या गोडाऊनमधून कंडक्टर लंपास, महावितरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। पाहुयात आमचे प्रतिनिधी संपत अंबाला यांचा सविस्तर रिपोर्ट। सिरोंचा येथील महावितरणाच्या गोडाऊनमधून पोलवरून काढलेल्या तब्बल 8 ते 9 टन कंडक्टर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे गोडाऊनची चावी कनिष्ठ अभियंता कंकाल यांच्याकडे असताना आणि 2 वॉचमन तैनात असतानाही ही चोरी झाल्याने महावितरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गोडाऊनमधून कोणतेही वीज साहित्य अथवा ट्रान्सफॉर्मर बाहेर काढताना वॉचमनकडे नोंद करणे बंधनकारक असताना या साहित्याची कोणतीही एंट्री आढळून आलेली नाही, असे कनिष्ठ अभियंता कंकाल यांनी माध्यमासमोर सांगितले आहे। कनिष्ठ अभियंता कंकाल यांनी सुट्टीवर असताना गोडाऊनची चावी अशोक येलपुला यांच्याकडे असल्याचे कंकाल यांनी सांगितले आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। कार्यकारी अभियंता या कार्यालयातील गोडाऊनमधून काही पोलवरून काढलेले कंडक्टर चोरी झाल्याची माहिती मिळत आहे। याच्याबद्दल आपण काय बोलू शकता? जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या इथे RDSS स्कीममध्ये आपण एअरबस केबल लावलेला होता आणि केबल लावल्यामुळे जो LT कंडक्टर आहे तो काढून ठेकेदारांनी आपल्या स्टोअरला नोव्हेंबर महिन्यात जवळपास 13.74 टन एवढा कंडक्टर जमा करण्यात आलेला होता। त्या स्टोअरची चाबी आमचे कनिष्ठ अभियंता श्री कंकाल साहेब यांच्याकडे असते, परंतु आता 5 तारखेला जेव्हा त्यांनी स्टोअर उघडले तेव्हा त्यांना असं आढळले की इथील कंडक्टर 8 ते 9 टन जवळपास कंडक्टर गायब असल्यासारख्या त्यांना दिसलं। त्यांनी जेव्हा आम्ही बघितल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तो एवढा कंडक्टर इथून जवळपास चोरी गेलेला आहे किंवा अपहार झालेला आहे। तर पोलिसांनी आम्हाला म्हटलं की बाबा तिथे ना लॉक तुटला ना खिडकी तुटली, त्यामुळे हा कंडक्टर जवळपास तुमच्याच लोकांनी कदाचित अपहार केलेला असावा। त्यामुळे FIR देताना तर तुम्ही यांचे नावं द्याल तरच आम्ही FIR घेऊ, अज्ञात विरुद्ध आम्ही FIR घेऊ नये आणि किंवा मग तुम्ही तुमची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून जो स्क्रॅपची जी अमाऊंट आहे ती त्यांच्याच पगारातून वसूल करून घ्यावी, त्या दृष्टीनं आम्ही आता सगळ्यांना पत्र दिलेले आहे व शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव पाठवणं चालू आहे। अशा प्रकारे तो कंडक्टरचा अपहार झालेला आहे। सर, उपकार्यकारी अभियंता कार्यालय येथील गोडाऊनमध्ये काही दिवसापूर्वी कंडक्टर चोरीला गेला म्हणते आणि आपले उपकार्यकारी अभियंता साहेबांनी सांगितले की त्या गोडाऊनची चावी आपल्याकडे आहे। आपल्याकडे चावी असताना सुद्धा चोरी होणं हे चांगली गोष्ट नाही, पण चोरी करणारे कोणी तुम्हाला असा संशय आहे का? नाही सर, तसं तर मला संशय डायरेक्टली नाव मी कोणाचं घेऊ शकत नाही। मी कनिष्ठ अभियंता रवींद्र सिरोंचा, आम्ही सध्या माझ्याकडे गोडाऊनचे चार्ज आहे आणि जे काही मटेरियल मी गोडाऊनमधून आता तर जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून आमच्याकडे कुठलाही मटेरियल आलापल्ली विभागातून इथे आले नव्हतं, त्यामुळे स्टोअरसुद्धा उघडण्यात आलं नाही। आणि त्या अगोदर माझ्या अगोदर हा गोडाऊनचा चार्ज आणि त्याची चावी आमचे चीफ टेक्निशियन अशोक चंद्रभान येलपुला यांच्याकडे होती आणि तो कंडक्टर जो रिप्लेस झालेला कंडक्टर तो सुद्धा त्यांनीच जमा केलेला होता। त्याच्यामुळे त्यांची हाईट किंवा किती टन होता काय होता हे त्यांनाच माहिती आहे आणि त्यानुसार मी ज्यावेळेस 5 तारखेला 5 ऑगस्टला माझा स्टोअर खोलला तर त्यावेळेस मला त्या लेवल कमी दिसण्यात आली। त्याबरोबर ताबडतोब मी आमच्या DY साहेबांना कळविले आणि मी स्वतः FIR करण्यासाठी गेलो आणि नंतर माझे साहेबांना सुद्धा घेऊन दुसऱ्या दिवशी सुद्धा FIR करण्यासाठी गेलो। जर मी चोर असतो तर मीच FIR करायला गेलो नसतो आणि साहेबांना घेऊन FIR करण्यासाठी गेलो आणि माझ्या स्टोअरमध्ये काही सामान काढायचे असल्यास मी गेटपासशिवाय कुठलेही सामान देत नाही आणि इथून ज्यावेळेस समजा काही मटेरियल जाते तर आमचे जे 2 सिक्युरिटी गार्ड आहेत, शौकत खान, अमीर खान आणि दुसरे शेख हैदर अली बंदे आहेत, हे 2 सुरक्षा गार्ड असून यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही। जर माल काढताना कोणी त्यांना आढळलं असतं तर त्यांनी सरळ नाव डिक्लेअर केलं। सर, मी काय म्हणतो सर, आता 2 सिक्युरिटी गार्ड आहेत
जर तुम्ही त्या गोडाऊनमधून काही सामान काढत असेल तर तिथं त्यांच्याकडे तुम्ही लिहिता का जेवढं सामान काढतं त्याच्याबद्दल? नाही, मोठं सामान. हां मोठं सामान. मग मोठं ट्रान्सफॉर्मर चालला, हां एवढा कंडक्टर चालला. कंडक्टर हे लिहिता ना? हे लोडिंग सारखं सामान झालं ना. आता समजा आपल्याला एक पेचकस काढायचा स्क्रूड्रायव्हर, तर त्याचं तर आपण त्याला दाखवू शकत नाही ना. नाही साहेब, आता कंडक्टरची गोष्ट बोलतो मी. कंडक्टर गेला, आता कंडक्टर जेव्हा गोडाऊनमध्ये काढला तर वॉचमॅनकडे एंट्री राहते का नाही राहत? बिलकुल घ्यायलाच पाहिजे त्यांनी. मग आज आहे का त्यांच्याकडे? तुम्ही त्यांच्याकडे नाही नाही मग त्यांनी ड्युटी करत आहे का नाही? नाही, त्यांची एक म्हणजे ड्युटी म्हणजे हलगर्जीपणा आहे. ठीक आहे सर, ओके, थँक्यू, धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.